Greeting from Shri Saha Kelkar College Devgad, myself Professor Rashmi Hirlekar. To be continue with subject Financial Accounting and chapter number 1 Valuation of Goodwill. In previous lecture, we have discussed about sliding scale method, capitalization of super profit, capitalization of FMP method, and we have solved one problem on super profit method. In today's lecture, we will solve four problems based on capitalization of average profit method when average capital is given, and simple problem on super profit method and capitalization of profit with simple problem. So let's start. Illustration number 2. Net profit of a company before providing for taxation at 30% for past 5 years were 80,000, 85,000, 95,000, 92,000, 1 lakh. Capital employed in the business is 3,50,000. Normal rate of return is 15%. Calculate goodwill by capitalization of profit method. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायला सांगितलंय कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथडने. यासाठी त्यांनी काय काय माहिती दिली आहे तर नेट प्रॉफिट ऑफ अ कंपनी बिफोर प्रोव्हाइडिंग टॅक्सेशन ॲट 30%. म्हणजे हे जे प्रॉफिट दिलंय बिफोर प्रोव्हाइडिंग टॅक्सेशन म्हणजे 30% प्रॉफिट 30% टॅक्स लावायच्या अगोदरचं प्रॉफिट दिलंय. त्याच्यानंतर कॅपिटल एम्प्लॉईड 3,50,000 दिलाय, NRR पण दिलेलं आहे. ही सगळी गिवन म्हणून लिहून घ्यायचं. देन व्हॉट यू हॅव टू डू, कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड सांगितले. यू हॅव टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू सम ऑफ 5 years प्रॉफिट डिवाइड बाय 5. 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज केली, त्याला 5 ने भागलं. यू विल गेट 90,400 ॲज अ ॲव्हरेज प्रॉफिट. तुम्हाला 90,400 ॲव्हरेज प्रॉफिट मिळालं. त्याच्यावर 30% टॅक्स लेस करायचा, कारण बिफोर टॅक्स असं म्हटलेलं आहे बघा, बिफोर प्रोव्हाइडिंग टॅक्सेशन. त्यामुळे 30%, 90,400 चे 30% झाले 27,120. 30% वजा केल्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट आफ्टर टॅक्स यू विल गेट इट ॲज 63,280. त्याच्यानंतर काय करायचं की ॲव्हरेज प्रॉफिट मिळाल्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिटचं कॅपिटलायझेशन करायचंय. तर कॅपिटलायझेशनचं काय आहे, ॲव्हरेज प्रॉफिट अपॉन NRR इंटू 100. ॲव्हरेज प्रॉफिट 63,280, NRR 15% दिला होता, अपॉन 15 इंटू 100. यू विल गेट 4,21,867. 4,21,867 मिळाले. हे सगळं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरने करायचं आहे. ही कॅपिटलाइज व्हॅल्यू जी मिळालेली आहे त्याच्यातनं कॅपिटल एम्प्लॉईड तुम्ही वजा केलं, 3,50,000 इथे कॅपिटल दिलेलं होतं बघा, ते 3,50,000 वजा केल्यानंतर 71,876 हे गुडविल मिळतं. अशा प्रकारे कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट करता येतं. Problem based on valuation of goodwill when average capital is given. Net profit of a company after providing for taxation for the past 5 years are 40, 42,000, 40,000, 42,000, 45,000, 46,000, 47,000. काय केलंय, गेल्या 5 वर्षाचं ॲव्हरेज प्रॉफिट दिलेलं आहे टॅक्सेशन नंतरचं ॲव्हरेज प्रॉफिट आफ्टर टॅक्सेशन. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड दिलेला आहे 4 lakh, ऑन विच रिझनेबल रेट ऑफ रिटर्न म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10% दिलेला आहे.
It is expected that company will able to maintain its super profit for next 5 years. असं गृहीत धरलंय की सुपर प्रॉफिट पुढील 5 वर्ष मिळत राहील. काय सांगितलं इथे तर 3 प्रकार सांगितले. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ बिझनेस ऑन द बेसिस ऑफ annuity ऑफ सुपर प्रॉफिट taking the present value of annuity of 1 rupee for 5 years at 10% interest is 3.78. म्हणजे तुम्हाला गुडविल व्हॅल्यू करायला सांगितलंय annuity ऑफ सुपर प्रॉफिट मेथडने आणि त्यासाठी annuityचा दर दिलाय. सेकंड काय सांगितलंय, हाऊ वुड यू आन्सर डिफर इफ How would your answer differ if goodwill is calculated by capitalizing the excess of annual average distributable profit over reasonable rate of return on capital employed on the basis of same return 10%? आता या सगळ्याचा अर्थ बघा काय म्हटलंय, हाऊ वुड युअर आन्सर डिफर इफ गुडविल इज कॅल्क्युलेटेड in capitalizing the excess of annual average distributable profit over reasonable rate of return on capital employed. याचा सरळ सरळ अर्थ असा, सुपर प्रॉफिट मेथड कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट केलं तर किती वेगळं येईल, काय वेगळं होईल, म्हणजे किती फरक पडेल. आणि तिसरं विचारलंय कॅल्क्युलेट गुडविल ऑन 5 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. हे एक सिंपल दिलेलं आहे. बघूया याचं उत्तर कसं सोडवायचं आहे आपल्याला. तर इथे एक लक्षात घ्या, 5 वर्षाचं प्रॉफिट दिलेलं होतं आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर टॅक्सेशन प्रोव्हाइड केल्यानंतर 5 वर्षाचं प्रॉफिट दिलं होतं. आणि पहिलं जे उत्तर काढायचंय ते तुम्हाला अॅन्युइटी मेथडने काढायचंय. अॅन्युइटी ऑफ सुपर प्रॉफिट असं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे तुम्हाला सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी एफएमपी कॅल्क्युलेट करावं लागणार. तर इथे बघा फर्स्ट त्यांनी काय दिलंय, सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला, सुपर प्रॉफिट इज इक्वल टू एफएमपी मायनस नॉर्मल प्रॉफिट. म्हणजे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट मधनं नॉर्मल प्रॉफिट वजा केलं की सुपर प्रॉफिट मिळतं. एफएमपी कसं कॅल्क्युलेट करणार तर 5 वर्षाचं ऍव्हरेज प्रॉफिट काढलं, 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज केली भागिले 5. कारण का आफ्टर टॅक्सेशन दिलंच होतं त्यामुळे टॅक्स वजा करायची गरज नाही. तर ऍव्हरेज प्रॉफिट 44,000 मिळालं. आता नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10% दिलेलं होतं आणि ऍव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड 4 लाख दिलं होतं. तर 4 लाखावर 10% 40,000 नॉर्मल प्रॉफिट मिळालं. सुपर एफएमपी मधनं नॉर्मल प्रॉफिट म्हणजे 44,000 40,000 वजा केले, सुपर प्रॉफिट मिळालं 4,000. आता इथे पहिल्यांदा सांगितले की अॅन्युइटी मेथड ऑफ सुपर प्रॉफिट म्हटलंय, गुडविल ऍज पर द अॅन्युइटी मेथड. मग गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट गुणिले अॅन्युइटी 3.78. आणि अशा प्रकारे 15,120 हे गुडविल मिळालं पहिल्या पद्धतीने. सेकंड काय म्हटलंय, कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड म्हटलं होतं. आणि म्हणून सुपर प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय एनआरआर इज इक्वल टू गुडविल. आणि म्हणून 100/10 गुणिले 4,000 बरोबर 40,000 तुम्हाला गुडविल मिळालं. आणि तिसरं होतं 5 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. त्यामुळे सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेलंच आहे, 4,000 गुणिले 5 बरोबर 20,000 तुम्हाला गुडविल मिळालं. अशा प्रकारे 3 वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं गुडविल आलेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 4. Following particulars are available in respect of business carried on by traders. आता काही माहिती दिली आहे, व्यापाराने व्यवसाय जो केलाय त्याचे, त्या माहितीमध्ये काय दिलंय, प्रॉफिट अर्न आफ्टर टॅक्स. तर 3 वर्षाचं प्रॉफिट दिलंय. दुसरं काय सांगितलंय, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलाय आणि ऍव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड दिलाय. कॅल्क्युलेट गुडविल ऍट 5 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट कॉम्प्युटेड ऑन द बेसिस ऑफ पास्ट 3 years.
म्हणजे गेल्या 3 वर्षाच्या प्रॉफिटच्या बेसवर सुपर प्रॉफिट मेथडने तुम्हाला गुडविलचं व्हॅल्युएशन करायचं आहे ॲट 5 इयर्स परचेस. तर त्यामुळे तुम्हाला सुपर प्रॉफिट शोधावं लागेल. सुपर प्रॉफिट शोधण्यासाठी व्हॉट यू हॅव टू डू, ॲव्हरेज प्रॉफिट काढावं लागेल. तर टोटल ऑफ 3 इयर्स प्रॉफिट किती झालं? इथे बघा 50,000, 60,000 आणि 55,000. टोटल झाली 1,65,000. डिवाइड बाय 3, 55,000 हे ॲव्हरेज प्रॉफिट मिळालं. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10% आहे आणि ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड 3 लाख. तर 3 लाखावर 10% 30,000 तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट मिळालं. ॲव्हरेज प्रॉफिट मधनं नॉर्मल प्रॉफिट वजा केलं 25,000 सुपर प्रॉफिट मिळालं. आणि सुपर प्रॉफिट 5 इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट म्हटलंय, म्हणून सुपर प्रॉफिटला 5 ने गुणल्यानंतर 1,25,000 हे गुडविल मिळाले. विद्यार्थी मित्रांनो, हे जे मी काही सांगते ते तुम्ही प्रॉब्लेम्स लिहून घ्या, स्वतः सोडवून बघा, नुसतं ऐकून कळणार नाही. आणि काही समजलं नसेल तर तुम्ही मला फोन कॉल करून विचारायचं आहे. आजचा लास्ट प्रॉब्लेम, कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट. सिंपल प्रॉब्लेम आहे. द नेट प्रॉफिट ऑफ अ कंपनी बिफोर प्रोव्हाइडिंग टॅक्सेशन ॲट 30% फॉर लास्ट 5 इयर्स आर. गेल्या 5 वर्षाचं प्रॉफिट दिलंय 80,000, 85,000, 95,000, 92,000 आणि 1 lakh दिलंय. कॅपिटल एम्प्लॉयड दिलंय 3,50,000 विच इज रिझनेबल रिटर्न ऑफ 15% इज एक्सपेक्टेड. 15% NRR दर दिलेला आहे. कॅल्क्युलेट गुडविल ऑफ द बिझनेस बाय कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड. म्हणजे प्रॉफिट तुम्हाला कॅपिटलाइज करायचं आहे. मग काय करणार तुम्ही? तर पहिल्यांदा 5 वर्षाचं ॲव्हरेज प्रॉफिट काढायचंय आणि म्हणून 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज 4,52,000. त्याला 5 ने भागल्यानंतर तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट मिळालं 90,400. आता त्याच्यावर 30% टॅक्स. आता 30% टॅक्स म्हणजे काय करणार तुम्ही? तर 90,400 वर 30% 27,120 टॅक्स झाला आणि तो वजा केल्यानंतर 63,280 तुम्हाला काय मिळालं? हे ट्रेडिंग प्रॉफिट मिळाले. आता आपल्याला काय करायचंय? तर कॅपिटलायझेशन मेथड ने तुम्हाला कॅपिटलायझेशन मेथड ऑफ प्रॉफिट म्हटलंय, सुपर प्रॉफिट म्हटलेलं नाही. आणि म्हणून कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ बिझनेस, तर ॲव्हरेज मेंटेनेबल प्रॉफिट इंटू 100 अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, म्हणजे 63,280 ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले 100 भागिले 15. तर किती मिळते तुम्हाला? 4,21,867 हे तुम्हाला काय मिळालं? कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ बिझनेस मिळाली. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड किती होतं? 3,50,000. हे वजा केल्यानंतर 71,876 हे गुडविल मिळाले. तर कॅपिटलायझेशन मेथडने आपण गुडविल कॅल्क्युलेट केलं. दुसरं मेथड इथे सोडवून दाखवलेलं आहे, कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट 63,280, 63,280. त्याच्यातनं तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट वजा करायला लागेल. कॅपिटल एम्प्लॉईड किती होतं? 3,50,000 आणि त्या 3,50,000 जे आहे हे कॅपिटल एम्प्लॉईड आहे, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड दिलेलं नाहीये. तर यू हॅव टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड. आता ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड वेअर ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड इज, कॅपिटल एम्प्लॉईड किती आहे? 3,50,000 आणि हाफ ऑफ द प्रॉफिट वजा करायचे, कारण हे लास्ट क्लोजिंग कॅपिटल एम्प्लॉईड आहे. आणि मग लास्ट इयरचं जे प्रॉफिट आहे त्याच्यातनं अर्धी रक्कम. आता लास्ट इयरचं प्रॉफिट किती होतं? तर 1 लाख. त्याच्यातनं 30% वजा झाले टॅक्सचे, म्हणजे 70,000 आणि 70,000च्या हाफ 35,000 याच्यातनं वजा झाले आणि 3,15,000 हे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड झालं. याच्यावर 15% 47,250 हे नॉर्मल प्रॉफिट मिळालं.
ॲव्हरेज प्रॉफिटमधनं नॉर्मल प्रॉफिट वजा केलं 16,030 हे सुपर प्रॉफिट मिळालं. आता कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट म्हणजे काय? सुपर प्रॉफिट अपॉन NRR इंटू 100 म्हणजे 16,030 अपॉन 15 इंटू 100 अशा प्रकारे 1,06,867 हे गुडविल मिळालं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचं प्रॉब्लेम आज सोडवले आहेत. हे चारही प्रॉब्लेम तुम्ही वहीत लिहून घ्यायचे, सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. जे काही आलं नसेल, समजलं नसेल ते विचारायचं आहे. सो, थँक यू फॉर टुडे अँड हॅपी लर्निंग टू यू.